नमस्कार. या शिष्यवृत्तीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत काही महत्त्वाची प्राथमिक माहिती देणार आहे. या महाडीबीटी पोर्टलमध्ये आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या टॅबमध्ये जाऊन वेगवेगळे स्कॉलरशिपच्या स्कीम्स आपल्या कॅटेगरीनुसार आपण अप्लाय करू शकतो. आणि याच्यामध्ये लागणारी जी माहिती आहे ही सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जसं की प्राथमिक माहितीसाठी इथे व्हिडिओज आहेत, स्क्रीनशॉट्स आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकता की रजिस्ट्रेशन करताना ज्या अडचणी येतात याची पूर्ण माहिती दिलेली आहे. युजर मॅन्युअल पण दिलेला आहे. या मॅन्युअलमध्ये पूर्ण माहिती आपणाला दिलेली आहे. या सॉफ्टवेअरबद्दल कोणकोणती भरायची आहे ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबर हा दिलेला आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण स्कीम वाईज जे आपल्याला प्रश्न येतात ते इथे आपण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल हायर एज्युकेशनमध्ये शाहू महाराज शिष्यवृत्ती याच्यामध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते अटॅच करायचे आहेत, याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा किती आहे, याच्यामध्ये लिव्ह लेटर क्रायटेरिया काय आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तसेच आपल्याला सीडिंग लिंक आधार सीडिंग जे आहे त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. कसं ते अकाउंट ओपन करायचं आहे, अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी माहिती ही पूर्ण इथे दिलेली आहे. सर्व GRs सर्व माहिती याच्यामध्ये PDF स्वरूपामध्ये आपल्याला दिलेली आहे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात. जर विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला असेल, यावर्षी रिन्युअलसाठी फॉर्म भरत असेल तर विद्यार्थ्यांना त्या मागच्या वर्षाची मार्कशीट, मार्क्स पर्सेंटेज, फीस रिसिप्ट, फीस पे केलेली किती पे केलेली आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये भरायची असते. ती भरल्यानंतरच विद्यार्थी यावर्षी फॉर्म अपडेट करू शकतो. काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फ्रेश ॲप्लिकेशन करताना विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आलेले नसते, तर एनरोलमेंट ID ॲड करून विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरू शकतात. ते केल्यानंतर असा ऑप्शन ह्याच्यामध्ये आहे, या वेबसाईटमध्ये दिलेला आहे, रजिस्टर युजिंग नॉन आधार आय डी स्टुडंट. ते परमनंट आधार कार्ड आल्यानंतर साधारणतः 90 दिवसानंतर आधार कार्ड येते. ते आल्यानंतर तुम्हाला ते आधार कार्डचा नंबर अपडेट करायचा आहे. ते विद्यार्थी करू शकतात. काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे काही प्राथमिक प्रश्न असतात, भरताना अडचणी येतात. तर यावेळी आपल्या महाडीबीटी पोर्टलवरती FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स हे स्कीम वाईज बनवलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजश्री छत्रपती शाहू महाराजांची स्कीम असेल स्कॉलरशिपची, तर त्यामध्ये कोणते फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स येऊ शकतात हे महाडीबीटी पोर्टलमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर ते तुम्ही रेफर करू शकता. त्यामुळे आपल्याला येणारे ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह होतात आणि फॉर्म भरायला कोणतीही अडचण येत नाही. तसेच ग्रीव्हन्स सजेशन असे एक ऑप्शन आहे महाडीबीटी पोर्टलमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सजेशन देऊ शकता की या पोर्टल भरताना या अडचणी आम्हाला येत आहेत, तर ते पण तुम्ही नमूद करू शकता. त्यामुळे फायदा असा होतो की जे काही सॉफ्टवेअरमध्ये हे करायचं आहे, गुणवत्तेमध्ये सुधार करायचे आहे सॉफ्टवेअरच्या, ते त्या संबंधित टीमला लगेच समजून येते. म्हणून हेही महत्त्वाचं आहे. आणि काही विद्यार्थ्यांकडे आधार सीडिंग आहे की नाही हे माहीत नसतं, तर त्यासाठी टोल फ्री क्रमांक आहे *90*99# हा नंबर महाडीबीटी पोर्टलवरती सुद्धा दिलेला आहे. तो नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला आपले आधार सीडिंग आहे की नाही हे चेक करता येते. नवीन जे विद्यार्थी म्हणजे यावर्षी प्रथमच स्कॉलरशिप घेत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना अकाउंट जर नसेल, बँक खाते नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे अकाउंट
काढायचे आहे, पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट काढलेल्याचा फायदा हा होतो की तुम्हाला आधार आणि तुमचं अकाउंट हे लिंक करून दिलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता स्कॉलरशिपबद्दल आपण पूर्ण माहिती मागच्या 2 व्हिडिओजमध्ये घेतलेलीच आहे. म्हणून मी या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने ज्या अडचणी येतात विद्यार्थ्यांना त्याबद्दल थोडं विस्तृतपणे माहिती सांगणार आहे. आता SCBC विद्यार्थ्यांसाठी नवीन GR नुसार त्यांना उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यांना फक्त नॉन क्रिमिलियर आणि जात प्रमाणपत्र सादर करायचं बंधनकारक आहे. तसेच काही सुधारणा ह्या नवीन पोर्टलमध्ये केलेल्या आहेत. जसं की विद्यार्थ्यांना एडिट ऑप्शनमध्ये एडिट करून ती माहिती भरता येते. एकदा माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना जर काही एडिट करायचं असेल तर संबंधित महाविद्यालयामधील जे स्कॉलरशिप डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे जाऊन तो फॉर्म त्यांच्या लॉग इनमध्ये घेऊन सेंड बॅक टू ॲप्लिकेशनमध्ये घेऊन ती माहिती पूर्ण भरावयाची आहे. अचूक माहिती भरण्याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही मार्कशीट किंवा इतर जे फीज रिसिप्ट हे क्लिअर PDF फॉर्ममध्ये जर अपलोड केलेले नसतील, क्लिअर ह्याच्यामध्ये दिसत नसतील, विजिबल नसतील तर ते डॉक्युमेंट रिजेक्ट होऊ शकतात. त्यामुळे स्क्रुटिनी करणारे जे डिपार्टमेंट आहे ते हे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह करतात. म्हणून तुम्ही जर घाई गडबड न करता फॉर्म व्यवस्थित क्लिअर विजिबल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मध्ये काहीही अडचणी येत असतील तर आपलं जे MHA-DBT पोर्टल आहे त्याच्यावरती जे मी मगाशी सांगितलं फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. अजून काही आपणाला अडचणी असतील तर आपण आपल्या महाविद्यालयातील जे स्कॉलरशिप विभाग आहे त्यांना जाऊन आपले प्रश्न विचारू शकता. आणि टोल फ्री क्रमांक सुद्धा दिलेला आहे. मुख्यमंत्री सहायता क्रमांक सुद्धा आहे MHA-DBT पोर्टलवरती. त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि शेवटचं एकच सांगणं आहे की आपली शिष्यवृत्ती ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण आपला फॉर्म व्यवस्थित त्या वर्षीचा वेळेत भरून अप्रूव्ह करून घ्यायचा आहे आणि लागणारी डॉक्युमेंट्स व्यवस्थित अटॅच करून तो फॉर्म पुढे अप्रूव्हलसाठी पाठवायचा आहे. आपण जर विलंब कराल तर मिळणारी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा विलंब होणार आहे. म्हणून व्यवस्थित फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून आपल्या महाविद्यालयामध्ये तो फॉर्म सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या लिंकमध्ये कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या MHA-DBT पोर्टलमध्ये आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या टॅबमध्ये जाऊन वेगवेगळे स्कॉलरशिपच्या स्कीम्स आपल्या कॅटेगरीनुसार आपण अप्लाय करू शकतो. आणि याच्यामध्ये लागणारी जी माहिती आहे ही सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जसं की प्राथमिक माहितीसाठी इथे व्हिडिओज आहेत, स्क्रीनशॉट्स आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकता की रजिस्ट्रेशन करताना ज्या अडचणी येतात याची पूर्ण माहिती दिलेली आहे. युजर मॅन्युअल पण दिलेला आहे. या मॅन्युअलमध्ये पूर्ण माहिती आपणाला दिलेली आहे की या सॉफ्टवेअरबद्दल कोणकोणती भरायची आहे ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबर हा दिलेला आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण स्कीम वाईज जे आपल्याला प्रश्न येतात ते इथे आपण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल हायर एज्युकेशनमध्ये शाहू महाराज शिष्यवृत्ती याच्यामध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते अटॅच करायचे आहेत, याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा किती आहे, याच्यामध्ये लिव्ह लेटर क्रायटेरिया काय आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तसेच आपल्याला सीडिंग लिंक आधार जे सीडिंग जे आहे त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. कसं ते अकाउंट ओपन करायचं आहे, अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी माहिती ही पूर्ण इथे दिलेली आहे. सर्व GRs सर्व माहिती याच्यामध्ये PDF स्वरूपामध्ये आपणाला दिलेली आहे.